राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार. मात्र उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीचे नेते गौरव स्वीकारणार का याकडे लक्ष. लाडक्या बहिणींना राज्य सरकारनं दिली खुशखबर. योजनेचे पैसे खात्यात यायला सुरुवात. मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत दिली माहिती. मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी पोलिसांचं समन्स. आज पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश. कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय. अजित पवारांनी बोलून दाखवली इच्छा. कांजूर डम्पिंगच्या मुद्द्यावरनं राज्य सरकारला हायकोर्टाचा धक्का. डम्पिंग ग्राउंडची जमीन संरक्षित वनजमीन म्हणून वापर करू देण्याचा निर्णय बेकायदा असल्याचं केलं स्पष्ट. पाककडून भारताच्या कुरापती काढणं सुरू. जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडनं पुन्हा एकदा गोळीबार. भारतीय लष्कराकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर. गोव्यात धार्मिक उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी. उत्तर गोव्यातल्या शिरगाव इथे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू. यंदा मान्सून वेळेवर दाखल होण्याचा हवामान विभागानं वर्तवला अंदाज. केरळमध्ये 1 तर राज्यामध्ये 6 जूनला दाखल होण्याचा अंदाज. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवानिमित्तानं आळंदीमध्ये सोहळ्याचं आयोजन. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं भाविकांचा ओघ.